झालं चला रे. पण पावच आहे ना बरं, वडापाव आणि पाव. हॅलो एव्हरीवन, मी विद्या स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की समजलंच असेल तुम्हाला थंबनेल बघून, व्हिडिओचं टायटल बघून, तर माझी मैत्रीण येणार आहे, माझी बेस्ट फ्रेंड, ऑनलाईन बेस्ट फ्रेंड आहे. सो कधी वाटलं नव्हतं रिॲलिटीमध्ये पण आमचं भेट होईल किंवा भेटू शकतो आम्ही, पण कधी विचार केलोच नाही आहे. कारण मी राहते कर्नाटकमध्ये, म्हणजे मी कर्नाटकाची आहे, ती महाराष्ट्राची आहे आणि मी राहते हैदराबादला. सो ती औरंगाबादमध्ये राहते. तर आम्हाला कधी वाटलंच नाही की फॅमिली आमची अलाउड करेल भेटण्यासाठी. सो मला जायचं आहे लातूर यूथ कॅम्पसाठी. सो त्याच्यासाठी मी लातूरला जाते. तर लातूरमध्ये तिचं म्हणणं असं आहे की ती हैदराबादहून लातूरपर्यंत येते, तर लातूरहून औरंगाबाद थोडंसं तिच्यासाठी जवळ होईल ना. तर ती विचार केली ते तेवढं लांबून लातूरपर्यंत येते, तर मी का जाऊ नये. सो तिच्या फॅमिलीमध्ये बोलून कन्व्हिन्स करून येते भेटायला. खरंच खूप जास्त हॅपी होते. खरंच कधी वाटलं नव्हतं की म्हणजे ऑनलाईन प्रेम करतात, भेटतात हे माहिती होतं, पण मैत्रीसाठी पण कोणी येऊ शकतो खरंच कधी विचार केलाच नाही आहे मी, पण ते शक्य होतं आहे. आता बघू रिॲलिटीमध्ये काय आहे काय नाही. आतापर्यंत व्हिडिओ कॉल पण आम्ही जास्ती बोलत नाही आहे, जस्ट कॉलवर असतो. आणि तुम्ही बरेच माझे मिनी व्लॉगमध्ये बघितलं असेल, माझे कंटिन्यू माझी लिपसिंग चालू असती. ती एकतर माझा कॉल पण चालू असतो आणि एकतर शूटिंग पण चालू असते माझी. तर तुम्ही बरंच बघितलं असेल, तिच्यासोबत कंटिन्युअसली मी कॉलवर राहते, कारण तिला व्हिडिओज फोटोज जास्ती म्हणजे इंटरेस्ट नाही आहे तिला. सो बघूयात कसं आहे रिअलमध्ये, तेवढं काय माहिती नाही आहे एक्झॅक्टली ती कशी दिसती आहे कशी आहे. सो आता भेटल्यावरच समजणार म्हणजे कसं आहे. सो भेटूयात, आज येणार आहे मी. व्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला कळेल. आणि चॅनलवर जो कोणी नवीन असेल, नवीनच असाल सगळे, कारण मी आत्ताच ही चॅनल ओपन केली आहे, तेवढं काय सबस्क्रायबर नाही आहेत आणि तुमच्या सपोर्टची खूप सारं गरज आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सो व्लॉग कंटिन्यू करा, मी पुढचं दाखवते तुम्हाला. माझी बेस्ट फ्रेंड आलेली आहे इथे. तुम्हाला माहिती आहे किती वाजलेत? 3:30 वाजत आलेत. तर तिला आणायला मी जाते इथं लातूरमध्ये. ती औरंगाबादवरून आली आहे स्पेशली मला भेटण्यासाठी. सो चला आणूयात तिला. जेवढं भेटण्याचं एक्साइटमेंट आहे ना तेवढंच घालवतो, पण हे आज सिद्ध केलं ट्रेन. एवढी एक्साइटमेंट होती. मी 3:15 वाजता घरून निघली आहे. ट्रेन बघा पूर्ण 5 वाजता येते, 5:15 वाजता. 2 तास लेट झाली आहे ट्रेनला. काय करतात, छोटी गाडीमध्ये झोप पण देत नाही. कुठे आहे? ही बंधना मरु जन्मदा सिक्काಗಿದೆ ಒಂದಿನ. झालं चला रिटर्न चला.
मी चौकात बघा. इज इट रिअल? 6 वाजता रूमवर पोहोचलो, रेडी वगैरे झालो, पूर्ण रात्रभर प्रवास करून ती माझ्यासाठी आली आहे. खरंच आताही खरं वाटत नव्हता मला. जवळ होती तरी पण खरं वाटत नव्हतं. कधी आम्ही विचार केलोच नाही आहे कधी भेटणं होईल किंवा फॅमिली अलाउड करेल. किती डबल दिसते ते नाही रिअल मध्ये. ते पोरगी सेम तुझ्यासारखीच होती. तिचा कलर खूपच छान होता आणि वीक दिसली. अरे नाही ती झाड बुड्डी झाड आहे, थोडी बुड्डी आहे म्हणून ते झालं तरी जवळ येईपर्यंत कन्फर्म ते जवळ येईपर्यंत कारण तिचा भाऊ हाईटचा एक इशू होता. आवीसारखा होता तो. नाही बघ तिथे बकेट आहे का? विचारतात असं त्याला काय बघ म्हणू नको. त्याला काय बघ म्हणू नको. दूध आणले किती चालले विचारू चुकीचं. कोण आणलं कितीला कोण आणलं कितीला आणलं माहिती आहे. टीचरची गलती आहे का स्टुडंटची गलती मला ते कळणार. पण गिफ्टच असणार. गलती माझीच आहे. प्रत्येक गोष्टीला मला माहित असतं एंडिंगला चुकी माझी असते. मी विचारते नको विचार काय तिची चुकीच नसते. सांगते ना एंडिंगला चुकी माझी असते आणि मी ते कबूलही करते. असो नसो सांग. तिथे गेल्यावर कळतं ना. चल ना बसून काय करू तू फिरणं तर होत असं. ते रूम आहे हे झोपले का जाऊ ना. चल ना झोपलं काय म्हटलं का? तुला प्रॉब्लेम असेल तर मी हो म्हणलं तुला कसं तरी होतं. काय भेटत नाही काय भेटत नाही म्हणून फिरतोय म्हणायचं. काय करायचं होतं फिरायचं असं टाइमपास फिरत होतं. तर रोज ब्लॉग बनवताना कॉलवर बोलते नाहीच्या सवय आधीला घेऊन फिरते का नाही. ते ऐकले का तू? म्हणजे यांना वाटत होतं 8 दिवस पण टिकत नाही यांचं रिलेशन. 2 वर्ष झाले ना. 2 वर्ष झाले 8 वर्ष झाले असं बरेचशा लग्नाच्या व्हिडिओपर्यंत टाकतात ते. आजपर्यंत तिला पण होते तिला असं आज हातात हात धरून फिरतीये असं. म्हणजे वाटलं नव्हतं ना असं पण फिरल रिअलिटीमध्ये. वडापाव खायचे नाही आहे बाई. जेवण वगैरे केलंय. स्वीट पण आहे बघ इथं. तू स्वीटवर नको चॉकलेट घ्यायचं ना. तिकडं घेतलंय ना चॉकलेट नाही म्हणती असतो. घरी आहे ना घरी येते आता परत घ्यायची. घेतीयस तू म्हणून म्हणतीये घे जा. ऍक्च्युली ते काय पावभाजी खायची इच्छा पण पोट भरलंय ना. तिथं आहे त्या साईडला बघ तिकडं. मग चल ना वडापाव नाही पण पावभाजी मध्ये पण पावच आहे ना बरं. वडापाव आणि पावभाजी बरं. भाजी वेगळी पाव तर तेच आहे ना. पण मग वडापाव खायचा आहे का पावभाजी खायची? किंवा वडापाव म्हणल्यावर काय पाव बरोबर भाजी थोडीच येणार आहे तुला. कधी पण पाव तर देतात ना. म्हणून ते पाव खाणार असतं का? पाव भाजी माझी लँग्वेज वडापाव. बिघडले लँग्वेज. दोघांना पण काहीच माहिती नव्हता. उगाच आम्ही असंच फिरत होतो बाहेर. तर ते पास्टर जे मला इन्व्हाइट केले होते त्यांनी आम्हाला पाहिलं बाहेर. मग असं काय फिरायला काय पाहिजे तुम्हाला म्हटलं तर सांगितलं आम्ही असंच नॉर्मली आम्हाला शॉपिंग करायची म्हणून. तर त्याने लगेच स्कूटी घेऊन आले. मग आम्हाला गोलाईत घेऊन गेले लातूरमध्ये. सो तिथं बरंच बघितलं शॉपिंग वगैरे केली.
त्यानंतर घरी गेल्यावर तिच्यासाठी ना मी चॉकलेट घेऊन ठेवली होती. रात्री घेऊन ठेवले पण देणं काही झालंच नाही आहे. तर आता दुपारचे 4 वाजलेत, मग तिला देते आता चॉकलेट. खाल्लं का तिच्यासोबत ना प्रत्येक क्षण हा मी कॅप्चर केली आहे, कारण काय माहिती परत कधी भेटो किंवा न भेटो काही सांगता येत नाही. 2 वर्ष झाले नुसतं आम्ही फोनवरच बोलत होतो, तर कधी विचार केलाच नव्हता की रिअलमध्ये पण भेटल आम्ही म्हणून. मी लातूरला गेले होते म्हणून ती तिकडून आली होती. काय माहिती शक्यतो आता पण ते शक्य झालं नसतं आमचं भेटणं, आम्हाला रिॲलिटीमध्ये बघणं काय झालं नसतं. तर कसं वाटलं तुम्हाला हा माझा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा, कारण मी नवीन आहे. तुमचं सपोर्टची खूप सारं गरज आहे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.